तर नमस्कार मित्रांनो, व्ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तर आजचा खूप असा महत्त्वाचा मुद्दा आहे. भरपूर ताईंच्या, दादांच्या अशा शंका असतात, भरपूर यूट्यूबबद्दल शंका असतात, की जसं की एका वर्षाच्या आत जर आपला वॉच टाईम कंप्लीट नाही झाला, समजा आपलं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज नाही झालं तर काय होणार? त्याच्यानंतर आपला जो वॉच टाईम आहे, वाय-टी स्टुडिओमध्ये वॉच टाईम वेगळा दाखवत आहे, अर्निंगमध्ये वेगळा दाखवत आहे. त्याच्यानंतर यूट्यूबचा जो वॉच टाईम आहे, तो वॉच टाईम कमी का होत आहे? त्यानंतर आपला जे लाईव्ह असतं, त्या लाईव्हचा वॉच टाईम मिळतो का नाही? तर ह्या ज्या सर्व काही शंका आहेत त्या सर्वांना पडत असतात, तर याचं आपण निरसन आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. एकदम मी तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही माझ्या या 3 यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. कृपावंत वारकरी, आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची. तर मित्रांनो, हे 3 यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत. या 2-2.5 वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा. तर चला, जराही वेळ न घालवता व्हिडिओला करूया सुरुवात. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला जर आपण मुद्दा बघितला तर तो कोणता आहे, की 1 वर्ष जर आपल्या यूट्यूब चॅनलला कंप्लीट झालं आणि त्याच्यानंतर आपण यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करू शकतो का? आपला वॉच टाईम कमी होईल का? तर मित्रांनो, जर उदाहरण जर आपण पाहिलं तर तुमचे सबस्क्रायबर कितीही वाढू द्या, 1 वर्ष होऊ द्या, 2 वर्ष होऊ द्या, 3 वर्ष होऊ द्या, तुमचा एकही सबस्क्रायबर कमी होत नाही. जर स्वतःहून त्या सबस्क्रायबरनी तुमचं जर चॅनल अनसबस्क्राईब केलं तर तुमचं जे चॅनल आहे ते एक सबस्क्राईब कमी होईल. जर त्याने स्वतः जर केलं तर ऑटोमॅटिक तुमचा एकही सबस्क्राईब कमी होत नाही. आता राहिला मुद्दा कोणता? राहिला मुद्दा आता वॉच टाईमचा. वॉच टाईम तर कमी होत असतो मित्रांनो. 1 वर्ष तुमचं कंप्लीट झालं, त्यानंतर तुमचा हळूहळू मागच्या दिवसाचा जो वॉच टाईम आहे तो ऑटोमॅटिक कमी होत असतो. आता तुम्ही म्हणसाल, दादा जर वॉच टाईम कमी होत असेल तर आपलं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होणार आहे का नाही? तर हो मित्रांनो, तुमचं यूट्यूब चॅनल 100% मॉनिटाईज होणार. तुमचा यूट्यूबचा वॉच टाईम तुमचा कधीही कंप्लीट होऊ द्या. ज्या दिवशी तुमचा यूट्यूबचा वॉच टाईम कंप्लीट होईल, मग तुम्हाला 1 वर्ष लागू द्या, 2 लागू द्या किंवा 3 लागू द्या किंवा 4 लागू द्या, कितीही वर्ष लागू द्या, काही हरकत नाही. ज्या दिवशी तुमचा यूट्यूबचा वॉच टाईम कंप्लीट होईल त्या दिवशीपासून मागचे 365 दिवस, लास्ट 365 दिवस पकडत असतं ते. म्हणजे कसं मित्रांनो, 365 दिवसाच्या आत यूट्यूबला हा 4000 तास वॉच टाईम लागतोच. आता तुम्ही म्हणसाल, आता आज माझा यूट्यूबचा वॉच टाईम कंप्लीट झाला आणि समोर चालून मी यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करणार नाही, आणि जर तुमचा तो वॉच टाईम जर 365 दिवसाच्या आत 4000 तास भरत नसेल तर तो तुमचं मॉनिटाईज झालेलं चॅनल सुद्धा समोर चालून डिमॉनिटाईज होतं मित्रांनो ऑटोमॅटिक. त्याच्यामुळे लास्ट 365 दिवसामध्ये 4000 तास यूट्यूबचा वॉच टाईम हा भरलाच पाहिजेत. हा त्याचा नियम आहे. असं नाही की भरपूर जणांच्या शंका असतात, की दादा 1 वर्ष कंप्लीट झाल्याच्यानंतर वॉच टाईम कंप्लीट केला तर चालतो का? तर काही नाही मित्रांनो, तुम्ही कधीही यूट्यूबचा वॉच टाईम कंप्लीट करा, त्या दिवशीपासून तुमचे मागचे 365 दिवस हे पकडत असतं. आणि आता दुसरा मुद्दा म्हणजे यूट्यूबचा वॉच टाईम कमी का होतो? जेव्हा आपल्या यूट्यूब चॅनलला 365 दिवस पूर्ण होतात तेव्हा काय होतं मित्रांनो, उदाहरणार्थ 2024 1 जानेवारी ते 1 जानेवारी ते डिसेंबरपर्यंत समजा एक पूर्ण वर्ष 2024चं. तर काय होतं, जेव्हा 2025 लागतं तेव्हा मागचे जे दिवस असतात समजा 2024चे, जसा जसा एक दिवस पुढे जाईल तसं तसं मागच्या एक दिवसाचा वॉच टाईम काय होतो, कमी होतो. आपल्याला वाटतं की वॉच टाईम कमी का होत आहे, ते तसं असतं मित्रांनो. पुढच्या एका दिवसाचा काउंट होतो आणि मागच्या एका दिवसाचा काय होतो, रिवर्स होतो. म्हणजे असं असतं, हेच कारण असतं की वॉच टाईम रिवर्स येतो. म्हणजे काय, एका वर्षाच्या आत आपण कधीही 4000 तास कंप्लीट केले तर आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होतं. असं तुम्ही शंकामध्ये राहू नका की 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होणार नाही. कधीही तुम्ही 4000 तास कंप्लीट करा, कधीही तुमचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होईल. आणि मित्रांनो, सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे काय, तुम्ही जो वॉच टाईम असतो तो वॉच टाईम इथे बघू शकता. डॅशबोर्डवरती कधीही वॉच टाईम चेक करायचा नाही आपला. हे मी इथे फोटो लावत आहे, अशा पद्धतीने जर तुम्ही वॉच टाईम चेक करत असाल तर हा चुकीचा आहे. याच्यामध्ये काय होतं, जेव्हा आपण शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काय होतं मित्रांनो, आपण दोन्ही व्हिडिओचा तिथं वॉच टाईम दाखवत असतो आणि तिथे फक्त लास्ट 28 दिवसाचाच वॉच टाईम दाखवत असतो. जर आपल्याला लॉंग व्हिडिओचा ओरिजिनल वॉच टाईम बघायचा असेल तर इकडं कोपऱ्यामध्ये गेल्याच्यानंतर एक अर्न म्हणून ऑप्शन असतं मित्रांनो, बघू शकता. मी तुम्हाला स्क्रीनशॉट लावून दाखवत आहे. अशा पद्धतीने इथे जाऊन आपण ओरिजिनल आपला वॉच टाईम किती झालेला आहे हा वॉच टाईम आपण चेक करू शकतो. आता दुसरा मुद्दा काय मित्रांनो, की लाईव्ह घेतल्याच्या नंतर आपल्याला लाईव्हचा दादा वॉच टाईम मिळतो का नाही? भरपूर साऱ्या ताई दादा म्हणत होते की लाईव्ह जर घेतली आपण तर लाईव्हचा फायदा होतो, आपल्याला सबस्क्रायबर मिळतात, हे होतं ते होतं. बरोबर आहे मित्रांनो, पण लाईव्हचा आपल्याला वॉच टाईम मिळत नाही. लाईव्हचा वॉच टाईम आपल्याला कोणता मिळत असतो, तुम्ही तो पॉईंट लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. समजा आपली लाईव्ह सुरू आहे, आता आपली लाईव्ह सुरू आहे आणि लाईव्ह सुरू असताना समजा 100 लोक लाईव्ह आहेत किंवा 200 लोक लाईव्ह आहेत, त्या 200 लोकांचा आपल्याला एकही तास वॉच टाईम मिळत नाही. जेव्हा आपली लाईव्ह संपल्याच्या नंतर जेव्हा तो लाईव्हचा व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर जे लोक पब्लिक त्या व्हिडिओला बघल त्याचाच फक्त वॉच टाईम मिळत असतो. तर मित्रांनो, लाईव्ह संपल्याच्या नंतर लाईव्ह जास्त करून कोणीही बघत नाही, त्यामुळे लाईव्हचा जास्त काही वॉच टाईम मिळत नाही. हा पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घ्या.
हा पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे, कारण की भरपूर ताई दादा म्हणत होते की लाईव्हचा वॉच टाईम मिळतो. आता मला तुम्ही सांगा की काही क्रिएटर असे सुद्धा आहेत की तिच्या लाईव्हवरती 2-2, 3-3 हजार लोक एकदम एका टाइमला लाईव्ह राहतात. मग त्याला वॉच टाईम किती मिळाला असतील की एका व्हिडिओमध्येच त्यांचा एका लाईव्हमध्येच त्याचा वॉच टाईम पूर्ण झाला असता. तर तसं नाही मित्रांनो, लाईव्हचा वॉच टाईम त्या पद्धतीने मिळत नाही. जेव्हा लाईव्ह संपते आपली, संपल्याच्या नंतर जेव्हा व्हिडिओ अपलोड होतो, अपलोड झाल्याच्या नंतर जी पब्लिक त्या व्हिडिओला बघते तोच आपल्याला वॉच टाईम मिळत असतो. त्याच्यामुळे लाईव्हमुळे आपल्याला कुठलाही वॉच टाईम मिळत नाही. तर आशा करतो मित्रांनो तुमच्या ह्या 2-3 शंका दूर झाल्या असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नसाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. हे आपलं मराठीमधून चॅनल आहे. याच्यावर आपले मराठी क्रिएटर पुढे कसे जातील याच्याविषयी संपूर्ण माहिती सांगत असतो, कारण की मराठी क्रिएटर जे आहेत ते खूपच कमी आहेत. त्यामुळे आपण हे मराठी चॅनल ओपन केलेलं आहे. सपोर्ट करा. मी पण तुम्हाला सपोर्ट करीत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.